अशा अर्थाचा जगतवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबा यांचा काल्याच्या प्रसंगाशी अनुलक्षून आणि परमात्म्याच्या अवताराशी अनुलक्षून असणारा अभंग आहे. आपल्या या तुगाव गावामध्ये गुरुचरित्र पारायण 8 दिवस संपन्न होतोय. संपन्न होत असलेला हा भगवान त्रयमूर्ती नाम दत्तात्रयाचा जन्मोत्सव आणि जन्मोत्सवाबरोबर सांगता या दोन्हीचा मेळ या कार्यक्रमामध्ये आणायचा. तर नुसता जन्मोत्सव केला तर त्या कार्यक्रमाची सांगता होणार. नुसतीच जर सांगता केली, फक्त सांगता केली तर परमात्म्याचा जन्मोत्सव राहणार. मग जन्मोत्सवही करायचा आणि सांगताही करायची. या जन्मोत्सव करून जर सांगता केली तर या कार्यक्रमाला परिपूर्णतम येतं. म्हणून परिपूर्णतमाच्या समयी परिपूर्णतमाचं वर्णन करायचं हे तसे म्हणजे तशाला कुठल्या अवस्थेमध्ये परमात्म्याने ते काला केला आणि कार्यक्रम बंद केला तर चालेल का? मग सप्ताह आणि काला याचा कार्यकारण भाव संबंध काय? एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी, काल्याचं कीर्तन हे शेवटीच तरी का करावं? मी म्हणतो आधी मध्ये काल्याचं कीर्तन केलं आणि पुढे सप्ताह चालू ठेवलं तर चालेल की नाही? मग काल्याचं कीर्तन शेवटीच का? दोन तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, काल्याचं कीर्तन हे दुपारच्या समयी का? मी म्हणतो रात्रीचं काल्याचं कीर्तन केलं तर चालणार नाही का? मग दुपारच्या समयी काल्याचं कीर्तन का? तीन आणि लास्ट बोलतो, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का उच्चारावं? मी म्हणतो हिंदू मध्ये देवता काय कमी आहे का? हिंदू मध्ये देवतेचा काय दुष्काळ आहे का? महाराज वर्णन करता, अरे 33 कोटी देवता मुंडा मुद मुद बोलती हो. बाबाने बरं चालवलं बरं का? घाबरायचं नाही. मी जरी नवीन असलो ना अजिबात घाबरायचं नाही. म्हातारा जरी वाघ जरी असला ना त्या वाघाला मात्र सगळ्यांना घाबरावं लागत असं वाटतं. लागायचं नाही काय. हिंदू मध्ये देवता काय कमी आहे का? देवतेचा काय दुष्काळ आहे का? तर 33 कोटी देवता म्हणता किंवा 33 कोटी देव 8 कोटी भैरवले. मग नेमक्या कुठल्या देवाचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चारावे? अशा 2-3 प्रकारचे महत्वाचे मुद्दे नीट ऐकलं का? केलाच पाहिजे का काला? समजा नाहीच काला केला आणि सप्ताह बंद केला तर चालेल का? म्हणजे काला आणि सप्ताह याचा कार्यकारण भाव संबंध काय? नीट ऐकलं का? जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहरूपी मंदिराचा कलश भरू शकत नाही. मंदिराचं काम केव्हा पूर्ण झालं केव्हा पूर्ण झालं केव्हा पूर्ण झालं असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय? कळस बसून द्या. क्या बात आहे. मी नाही बोलत बा. मंदिराचं काम केव्हा पूर्ण होईल हे बघा. आपल्याला इथं मंदिर बांधायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल? पहिलं भूमिपूजन करायचं. भूमिपूजन केल्याच्या नंतर पाया खोदायचा, पाया भरणी, नंतर गड भरणी, नंतर प्लेस झाल्याच्या नंतर
काम पूर्ण होत नाही. म्हणून ज्ञानोबाला म्हणतात की देवाची या कामा कलशू, जसं मंदिराचं काम कलशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तद्वत्याप्रमाणे जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सत्तारूपी मंदिराचा कलश बनू शकत नाही. विठाला विठाला. एका वर्गामध्ये 60-65 विद्यार्थी बसले. दुसरी तिसरी चौथीचे मुलं बसलेले. शिक्षकाने मुलांना प्रश्न केला. पोरांनो, मी प्रश्न विचारतो. काय बरं का, पोरांना सांगितलं मी प्रश्न विचारतो. पोरं अटेन्शन मध्ये सावध झाले, कान ठेव करून ऐकायला लागले, डोळे फाडून पाहायला लागले आणि पाहता पाहता महाराज शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारला. पोरांनो ऐका, ही गोदावरीची गंगा आहे, त्या गंगेचा उगम कुठून झाला? महाराज प्रश्न जरा जड होता, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता, त्यांच्या बुद्धीला न परवडणारा होता. त्याच्यावर झाकण द्यावा, ठेवा झाकण. मला येत आहे, त्यांच्या बुद्धीला न पेलवणारा होता. दुसरी तिसरी चौथीच्या मुलांना तो प्रश्न विचारला. पोरांनो, या गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? पोरांनी सगळ्यांनी माना खाली घातल्यानंतर त्याच्यामध्ये 60-65 विद्यार्थ्यांमध्ये महाराज एक मुलगा होता. ताडक्याने त्याने बोट वरती केलं. गुरुजी मी सांगतो, मी गुरुजीला आनंद झाला. वा वा, 60-65 विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगा उठला आणि मग गुरुजीने विचारला, बोल बाळू, हा गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? तो म्हटला नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरी पर्वतातून तिचा उगम झाला. गुरुजी म्हटले, वा वा वा, 100% बरोबर, अगदीच बरोबर. सांग बाळू, तो ब्रह्मगिरी पर्वतातून ती गंगा पुढे कुठे आली? म्हटले त्र्यंबकला कुशावर्त कुंडात आली. म्हटले 100% बरोबर. हो बाबू, त्या कुशावर्त कुंडातून ती गंगा पुढे कुठे गेली? म्हटले नाशिकला रामकुंडामध्ये आली. गुरुजी म्हटले 100% बरोबर आणि 100 मार्क तुला द्यायला पाहिजे. बोल बाळू, ती रामकुंडातून नाशिक वरून ती गंगा पुढे कुठे गेली? त्याने सांगितलं, नाशिक वरून ती गंगा सप्त रूपाने समुद्राला जाऊन मिळाली. आता प्रश्न राहिलाय का? समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर प्रश्न राहिलाय का? तरी गुरुजी म्हटले, सांग बाबू, समुद्रातून ती गंगा पुढे कुठे गेली? ते पोरग पटकन म्हटलं, तुझ्या डोंबल्यात गेली. अरे समुद्राला गंगा जाऊन मिळाली, मग तिचं जाणं राहिलंय का? समुद्र मापात प्रवेश होता. अवघ्या झाल्यावर मी एकमय, माझी मत झाली अनावर वाचा आणि चंद या नामाचा घेतलाचे. गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली की तिचं जाणं जसं थांबल्या जातं, एका मंदिरावरती कळश बसवला तर मंदिराचं काम जसं पूर्ण होतं, तसं एकदा काला झाला की सप्तारूपी मंदिराचा कलश होतो. म्हणून सप्तामध्ये काला केलाच पाहिजे. विठाला